नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की प्रियाने रम्याला कॉल केलेला असतो आणि ती रम्यासोबत बोलत असते. तेव्हा रम्याला ती विचारते, काय गं कशी आहेस? तेव्हा रम्या म्हणते, मी काय ठीक नाही आहे गं. माझ्या मामाच्या मुलाचं लग्न आहे, त्याचं संगीत वगैरे सुरू आहे. उद्या संगीत आणि परवा लग्न आहे, हे रम्या प्रियाला सांगत असते. तेव्हा प्रियाला ती म्हणते की तू येशील का गं लग्नाला इकडे? मला ना तेवढीच तुझी मदत होईल ना, तू माझ्यासोबत असशील तर? तेव्हा प्रिया म्हणते, म्हणजे? तेव्हा ती म्हणते, अगं तो माझ्या मामाचा मुलगा असला तरी माझा पार्थ आहे गं तो. मी त्याच्यावर मनापासून प्रेम केलेलं आहे आणि त्याचं लग्न होतं आहे, ही गोष्ट मला सहनच होत नाही आहे गं, असं ती प्रियाला सांगत असते. त्याचवेळी प्रिया म्हणते, अगं पण मला ते शक्य नाही आहे, माझं पण लग्न आहे गं आणि आता संगीत आणि लग्नच बाकी राहिलेलं आहे. तेव्हा रम्या म्हणते, काय सांगितलं नाही आहेस तू? तेव्हा ती सांगते, अगं ज्या मुलावर मी जीवापाड प्रेम करते ना, त्याच्याशीच माझं लग्न जमलेलं आहे. हे ऐकल्यावर रम्या म्हणते, किती लकी आहेस ना गं तू, तुझ्यासाठी एवढी छान गोष्ट झालेली आहे, खरंच मानलं पाहिजे तुला, असं म्हणत रम्या ही प्रियाचं कौतुक करत असते. आणि इकडे प्रिया म्हणते की हो ना गं खरंच, पण मला एक कळत नाही आहे की तू काय करणार आहेस आता? म्हणजे तू बघत बसणार आहे का तुझ्या मामाच्या मुलाचं, म्हणजे तुझं ज्याच्यावर प्रेम आहे त्याचं लग्न होताना? तेव्हा रम्या म्हणते की मला कळतच नाही आहे गं, मी काय करू, कारण मला ना सुचायचं बंद झालेलं आहे, मी ना विचार करून करून थकत असते. तेव्हा प्रिया म्हणते, बघूया आता कर एन्जॉय मग, असं म्हणत प्रियाने कॉल तर ठेवलेला असतो. पण प्रियाला एक आयडिया मिळालेली असते. मग प्रिया विचार करते, अरे हे जर लग्न आणि संगीत मी नाशिकला शिफ्ट केलं तर मग खूप चांगली गोष्ट घडेल ना. आणि मग ती विचार करते आणि म्हणते की हे जर रम्याचं जे लग्न आहे, रम्याच्या मामाच्या मुलाचं, तिथंच जर मी लग्न शिफ्ट केलं तर खूप चांगली गोष्ट होईल ना माझ्यासाठी, म्हणजे त्या सायलीने येऊन लग्न मोडण्याचा प्रश्नच येणार नाही. हे सगळं आता प्रिया बोलत असते. आणि त्याचबरोबर प्रियाचं असं म्हणणं आहे की काही झालं तरीही आता आपण जाऊन सगळ्यांना ही गोष्ट सांगूया. सगळेजण तिथं असतात आणि सगळ्यांकडे प्रिया येते. आणि मला काय वाटते माहिती आहे का, की आपण लग्न आणि जे संगीत आहे ते नाशिकला शिफ्ट केलं तर? म्हणजे विचार करा तुम्ही, जी मुलगी रात्रीच्या वेळी अर्जुनच्या रूममध्ये घुसलेली असते आणि ती अर्जुनच्या रूममध्ये येऊन शिडी लावून वरती चढते, तर ती माझ्या लग्नात येऊन अडथळा आणणार नाही आहे का? त्यापेक्षा मला काय वाटते माहिती आहे का, माझं लग्न आणि संगीत आपण नाशिकला करूया. हे ऐकल्यानंतर सगळे म्हणतात की पण अचानक एवढं? तेव्हा ती सांगते, माझी एक मैत्रीण आहे, तिच्या मामाच्या मुलाचं लग्न आहे तिथं, तर आपण तिथं शिफ्ट होऊ शकतो. हे ऐकल्यानंतर रविराज म्हणतात की काही हरकत नाही आहे, असंही प्रिया तन्वीचं ते आजोळ आहे आणि प्रतिमाचा जन्मही तिथं झालेला आहे, तर आपण जाऊ शकतो, करू शकतो तिथं लग्न. आता रविराज सगळेजण तयार झालेले असतात. आणि त्याचबरोबर प्रियाचा जो डाव असतो तो यशस्वी होतो, कारण सगळ्यांना ती सांगत असते. तेव्हा प्रताप म्हणतो की बरोबर आहे, तन्वी म्हणते त्या गोष्टीमध्ये तथ्य आहे, कारण जर ती सायली इथं आली आणि तिने लग्नामध्ये काही राडा घातला तर प्रॉब्लेम होऊ शकतो ना. आणि आता प्रियाने सगळ्यांनाच गुंडाळलेलं असतं आणि सगळ्यांना सांगितलेलं असतं की काही झालं तरीही आता आपल्याला लग्न आणि हे जे सगळे संगीत वगैरे आहे ते नाशिकलाच करायचं आहे. आणि मग इकडे पूर्णाजी पण म्हणते, हो आपली जुनी माणसं पण आहेत तिथं, त्यांच्या पण भेटीगाठी होतील, आपण करूया शिफ्ट तिकडं लग्न, काही हरकत नाही आहे. पण मित्रांनो, मला एक प्रश्न पडलेला आहे, 2 दिवसावरती लग्न आलेलं आहे आणि अचानक असं लग्नासारखा मोठा विधी किंवा हे मोठं कार्य 2 दिवसात दुसऱ्या शहरात जाऊन आपण शिफ्ट करू शकतो का? तुम्हाला ही गोष्ट पटते का? का उगाच काय दाखवायचं म्हणून काही दाखवायचं चाललेलं आहे? आता या सगळ्यांनी तर निर्णय घेतलेला आहे. अस्मिता तर उतावळीच झालेली आहे. कधी एकदा त्या तन्वीचं लग्न त्या अर्जुनशी करते आणि दोघीजणी धिंगाणा घालायला रिकाम्या होतात असं ह्या अस्मिताला वाटत असतं. ती म्हणते, चला चला तयारीला लागा, बॅगा भरायला सुरुवात करा. हे सगळ्यांचं बोलणं चालू असतं आणि कल्पना मात्र तिथं असते. कल्पना म्हणते की मला ना बोलायचं आहे. तेव्हा सगळेजण म्हणतात की काय झालं कल्पना, बोल ना. तेव्हा कल्पना म्हणते की मला काय वाटतं माहिती आहे का, आपण चैतन्याला तर अर्जुनच्या या सगळ्या लग्नाच्या विधीपासून लांब ठेवलं होतं, पण मला आता असं वाटतंय की आपण चैतन्याला अर्जुनच्या लग्नाला बोलवलं पाहिजे. कारण तन्वी तर बोलली होती ना अक्षदा टाकायला ती येईल, असं प्रताप पण लगेच बोलतो. तेव्हा रविराज पण म्हणतो की हो, चैतन्य आहे ना तो अर्जुनचा खूप जवळचा मित्र आहे, तर तो अर्जुनच्या लग्नाला असला पाहिजे, असं सगळ्यांचं ठरलेलं असतं. आणि कल्पना चैतन्याला फोन करते. सगळेजण म्हणतात की मम्मा तो फोन जो आहे ना तो तू स्पीकरवरती टाक, आम्हाला सगळ्यांना बोलायचं आहे, असं सगळ्यांचं बोलणं सुरू झालेलं असतं. आणि मग सगळे म्हणू लागतात की चैतन्याला. कल्पना म्हणते की चैतन्य
काहीच बोलू नकोस आणि तू काहीच ठरवू नकोस. इकडे आता कल्पनाने चैतन्याला फोन करून आमंत्रण दिलेलं असतं. तर विमलने चैतन्याला फोन केलेला असतो आणि सांगितलेलं असतं की तन्वीने मोठा गोंधळ घातलेला आहे. लग्न आता पनवेलमध्ये होणार नाही, तर ते नाशिकला होणार आहे. इकडे सायली त्याचबरोबर कुसुमताई बाहेर निघालेला असतात. त्याचवेळी जे गुंड असतात ते त्यांना म्हणतात की आत निघायचं. चाकू काढलेला असतो आणि माझा जो नेम आहे तो कधीच चुकलेला नाही आजपर्यंत, त्यामुळं आत्ताही तो चुकणार नाही एवढं लक्षात ठेव. आणि तुला काहीही करून एक गोष्ट करावी लागणार आहे, ती म्हणजे की तुला बाहेर जायला परवानगी मिळणार नाही. हे सगळं बोलणं सुरू असतं आणि त्याच वेळी इकडे सायली आणि कुसुमताई घाबरतात. सायलीला तर कळायचंच बंद झालेलं असतं की हे सगळं काय होतंय, आता काय करायचं या सगळ्याचं, हा मोठा प्रश्न पडलेला असतो. आणि दोघीजणी विचार करत असतात. त्या गुंडांनी सांगितलेलं असतं की निघायचं, चला आत व्हायचं म्हणून सांगितलंय ना तुम्हाला, असं म्हणत ते गुंड आता या दोघींना घरात जायला सांगत असतात. आणि त्याचबरोबर सायली आणि कुसुमताई आत येतात. कुसुमताई म्हणते काय करायचं गं, ह्या पोरीची मजल इतक्या पुढे जाईल असं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं. म्हणजे हे जरा अतिच झालेलं आहे, मला ना कळतच नाही आहे की नक्की काय करायचं आहे, आपण या सगळ्यातून कसा मार्ग काढायचा आहे, असं कुसुमताई म्हणत असते. म्हणजे ती पोचलेली आहे इथपर्यंत माहीत होतं, पण आता गुंड वगैरे या सगळ्या गोष्टी जर ही करायला लागली असेल, आपल्यावर गुंड पाठवलेले आहेत, ही गोष्ट जरा भयानकच आहे बरं का, असं कुसुमताई सायलीला सांगत असते. तेव्हा सायली म्हणते पण आता या सगळ्यातून मार्ग तर आपल्याला काढायला लागणार आहे कुसुमताई, काहीही झालं तरीही आता आपल्याला शांत राहून चालणार नाही. तेव्हा कुसुमताई म्हणते पण तू काय ठरवले सायली, काय करायचं. सायली म्हणते आपल्याला काहीतरी करावं लागणार आहे, आता मी तुला जे सांगते ते शांतपणे ऐकून घे. कुसुमताई म्हणते मला ना कळतच नाही आहे. सायली म्हणते आता आपल्याला आयडिया करावी लागणार आहे. त्या दोघीजणी बोलतच असतात. त्यांचं दोघींचं बोलणं सुरू असतं. सायली म्हणत असते की काही करून आपल्याला आता पुढे काहीतरी करणं गरजेचं आहे, तरच या सगळ्यातून आपण मार्ग काढू शकणार आहे, तरच या सगळ्यातून आपण पुढे जाऊ शकणार आहे. तेवढ्यातच इकडे चैतन्याला फोन आलेला असतो. चैतन्य हा फोनवरती बोलत असतो. तर चैतन्याला कल्पनाने फोन केलेला असतो आणि कल्पनाने सांगितलेलं असतं. त्यानंतर चैतन्य इकडे फोन करतो आणि सायलीला आणि कुसुमताईला सांगू लागतो की एक प्रॉब्लेम झालेला आहे. तेव्हा सायली आणि कुसुमताई म्हणतात काय झालं आता. तेव्हा चैतन्य सांगतो की एक मोठा प्रॉब्लेम झालेला आहे, तो म्हणजे त्या तन्वीने जे लग्नाचा आपला व्हेन्यू होता तो चेंज केलेला आहे, कारण हे लग्न आता नाशिकला होणार आहे. मला विमलताईचा कॉल आलेला. इकडे कल्पना मात्र सगळ्यांना म्हणत असते की काही झालं तरीही चैतन्य मात्र या लग्नाला असला पाहिजे अशी माझी इच्छा आहे, कारण आजपर्यंत चैतन्याला सोडून आपण काहीच केलेलं नाही. तेव्हा रविराज पण म्हणतो की हो, कारण रविराजला काहीच माहीत नसतं की नक्की काय गोंधळ घातलेला आहे त्यांच्या लाडक्या देवटीनं. आणि रविराज म्हणतात की असं कसं, चैतन्य लग्नाला असलंच पाहिजे आणि चैतन्य या लग्नाला येणारच आहे, असं रविराज स्पष्टपणे सांगत असतो. आणि मग प्रताप पण म्हणतो की असंही तन्वी तू बोललीच होती ना की चैतन्य अक्षता टाकायला असला पाहिजे, मग आपण त्याला बोलवूया ना संगीत सोहळ्यात आणि अक्षतासाठी येऊ दे त्याला. हे रविराजच्या समोर आता प्रतापही बोलतो. प्रताप म्हणतो की हो, आणि त्याचबरोबर रविराजही तयार होतो. प्रिया म्हणते की आता माझ्याकडे काहीच ऑप्शन नाही आहे, आता मला शांतपणे ह्या गोष्टी ॲक्सेप्ट कराव्याच लागणार आहेत, अन्यथा ही लोक माझा गोंधळ घालून ठेवतील. आणि म्हणते ते जर मी ॲक्सेप्ट केलं तर उलट माझ्या मनाप्रमाणे गोष्टी होतील, माझ्या मनाप्रमाणे सगळं होईल आणि या सगळ्यांना मला बोलताही येईल आणि मोठेपणाही घेता येईल. हा प्लॅन आता प्रियाचा ठरतो आणि प्रिया तिच्या प्लॅनप्रमाणे म्हणते की हो चालेल, बोलूया आपण चैतन्याला. आणि मग चैतन्याला कल्पना कॉल करते. कल्पना म्हणू लागते की हे बघ चैतन्य, आता मी तुला जे काय सांगत आहे त्याला काहीही प्रश्न विचारायचे नाहीत, मी जे बोलत आहे ते शांतपणे ऐकायचं आहे. इकडे विमलने खूप मोठं काम केलेलं असतं. विमलने चैतन्याला कॉल करून सांगितलेलं असतं आणि विमलनं सांगितलेलं असतं की लवकरात लवकर या सगळ्यावर मार्ग काढावा लागणार आहे. आणि इकडे आता फोन स्पीकरला टाकला जातो. सगळेजण खुश असतात. सगळ्यांना चैतन्य येणार आहे या गोष्टीचा एक आनंद झालेला असतो. सगळेजण म्हणत असतात की काही झालं तरी चैतन्य लग्नाला येत आहे. आणि चैतन्य म्हणतो हा मावशी बोल ना. आणि त्याचबरोबर मावशीसाठी चैतन्य तर खुश झाला आहे, मावशीचा फोन आला आहे. म्हणजे कुठंतरी चैतन्याला पण जाणवतं आहे की प्रियाने काहीही केलं तरीही ह्या लोकांनी मला विसरलेलं नाही. ही गोष्ट चैतन्याच्याही लक्षात आलेली असते. तेव्हा ती म्हणते की चैतन्य तयारीला लाग, उद्या आपल्याला जायचं आहे, अर्जुनचं लग्न आहे आणि अर्जुनच्या लग्नासाठी निघायचं आहे, तू आवरून ये. चैतन्य म्हणतो की हो मावशी. सगळेजण म्हणत असतात की चैतू आम्ही वाट बघतोय हा तुझी, तुला यावंच लागणार आहे, असं सगळेजण ठणकावून चैतन्याला सांगत असतात आणि चैतन्याला म्हणत असतात की तू ये. चैतन्यही तयार झालेला असतो, कारण चैतन्यालाही
हा जो आनंदाचा सोहळा आहे त्याच्यामध्ये सायलीचं लग्न करून अर्जुनसोबत एक आनंद, आणखी मोठा आनंद मिळवायचा असतो आणि त्यासाठी चैतन्य तयार झालेला असतो. कारण जोपर्यंत चैतन्य तिथं जात नाही तोपर्यंत गोष्टी ह्या मनाप्रमाणे घडणार नाहीत हे सगळ्यांनाच माहिती असतं. आणि मग चैतन्य तिथं आला तर आपली वाट लागणार हे मात्र प्रिया विसरलेली नसते. प्रियाला मात्र आता भीती वाटायला लागलेली असते. काहीही झालं तरीही आपण पूर्णपणे अडकले जाणार आहोत की काय, ही भीती तिच्या मनात असते. त्याचबरोबर प्रिया बाहेर येते आणि साक्षीला फोन करते आणि साक्षीला सांगू लागते की काही झालं तरी तुझी माणसं ते काम नीट करत आहेत ना. तेव्हा साक्षी म्हणते, काय का तुझा जरा पण विश्वास नसतो? नाही, तुला विश्वास नसेल तर तुझी तू बघ ना काय करायचं ते, मला नको सांगूस, असं साक्षी चिडून बोलत असते. तेव्हा प्रिया म्हणते की अगं साक्षी, तुला माहिती आहे का, आत्ता लग्नाचा व्हेन्यू चेंज केलेला आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या सायलीला तिथंपर्यंत पोहोचू द्यायचं नाही ना, म्हणून मी तुझ्याशी बोलत आहे. हे सगळं बोलणं सुरू झालेलंच असतं आणि प्रिया बोलत असते. आणि त्याचवेळी सायलीने आता फुल तयारी केलेली असते. सायलीने बॅग आणलेली असते. कुसुमताईची आणि तिची दोघींचीही बॅग भरायला घेते आणि सायली म्हणते की कुसुमताई चल, आपल्याला निघावं लागणार आहे, आत्ताच्या आत्ता आपल्याला जायचं आहे. तेव्हा कुसुमताईला तर धक्का बसलेला असतो. कुसुमताई म्हणते, म्हणजे कुठं जायचं आहे आपल्याला? कुसुमताईला कळत नसतं की आता सायलीचं काय चालू आहे पुढचं, हे कुसुमताईच्या लक्षातच आलेलं नसतं. आणि कुसुमताई सायलीला म्हणते, म्हणजे काय गं, काय झालं आहे नक्की? तेव्हा सायली म्हणते की कुसुमताई, मी तुला सांगते, आपल्याला मार्ग तर काढावा लागणार आहे ना या सगळ्यातून. मग मार्गच काढायचं चालू आहे माझं, मी तुला जे सांगते ना तसं कर. असं म्हणत कुसुमताईने आता 2 बॅगा घेतलेल्या असतात आणि सायली आणि कुसुमताई पुढच्या तयारीला लागलेल्या असतात. सायलीने तिचा प्लॅन कुसुमताईला सांगितलेला असतो. म्हणजे जे बाहेर गुंड आहेत त्यांना धूळ कशी चारायची आणि तिथून आपण कसं निघायचं आहे हे प्लॅनिंग सायलीनं कुसुमताईला सांगितलेलं असतं. आणि त्याच पद्धतीनं सायली कुसुमताईशी बोलत असते. त्याचबरोबर इकडे ते गुंड बाहेर वाटच बघत असतात आणि ते विचारत असतात. तेवढ्यातच साक्षीचा त्यांना फोन येतो आणि साक्षी त्यांना विचारू लागते की काही प्रॉब्लेम नाही आहे ना, ती सायली कुठे गेली नाही आहे ना, ते विचारत असतात. तेव्हा हे इकडं गुंड म्हणतात की नाही मॅडम, ती आली होती पण तिला आम्ही भाकललेलं आहे. इकडे सायली आणि कुसुमताई आता पुन्हा निघालेले असतात आणि त्यांना त्या गुंडांनी सांगितलेलं असतं साक्षीला की त्यांना आम्ही हकललेलं आहे, त्यांना या घराच्या बाहेरही आम्ही पडू देणार नाही. हे सगळं बोलणं चालू असतं. त्याचबरोबर सायली कुसुमताई दोघीही आता बोलत आहेत आणि बॅगा भरलेल्या आहेत. सायली म्हणते की काही झालं तरी आता आपल्याला जिद्दीनं सामोरं जावं लागणार आहे. आता आपल्याला हार मानून चालणार नाही कुसुमताई, कारण या सगळ्यातून मार्ग काढूनच पुढे जायचं आहे. आपला प्रवास खडतर आहे हे मला माहिती आहे, पण अर्जुन सरांना आता प्रियापासून वाचवण्यासाठी आपल्याला हे करावंच लागणार आहे. आणि मग सायली आणि कुसुमताई निघालेले असतात. सायली कुसुमताईला म्हणत असते की मी पण येते ना तुझ्यासोबत. तेव्हा कुसुमताई म्हणते, अगं पापड लोणचे आहेत, नाही आहे वजा त्यात, आणि मी घेऊन चालली आहे ना पुढं, मी जाते, तुझा पांघरून घेऊन झोप जा. अगं तुला ताप आला, एक तर रात्रभर तू तापाने भणपणलेली आहेस आणि आता कुठे यायचं आहे तुला, असं म्हणत त्या दोघींनी तिथं भांडायला सुरुवात केलेली असते. आणि सायलीला म्हणते, जा बरं तू जाऊन झोप जा बरं, असं ती सांगत असते. आणि सायली पण आता तिच्याकडे ऑप्शन नसतो आणि सायलीनं जो प्लॅन केलेला असतो तो अशा पद्धतीचा असतो की त्या गुंडांना तिथे अगदी तिथे त्यांची वाट लावायची आहे आणि त्या गुंडांना कळूही द्यायचं नाही की सायली आणि कुसुमताई एकत्र निघालेले आहेत. तर ते गुंड तिथे थांबलेले असतात. कुसुमताई त्या दोघांच्यामधून हळूहळू पुढे निघून जाते आणि त्या गुंडांना कळतं की आता जी मेन सायली आहे तिला बाहेर निघू द्यायचं नाही. आता ही गेली आहे तर काय प्रॉब्लेम नाही, असं गुंडांचंही ठरलेलं असतं. आणि मग ते गुंड पुन्हा मोबाईल बघत बसलेले असतात. सायली आता तिथून बाहेरून बघत असते, तिला जायचं असतं. आणि मग शेजारीच कविताची खोली असते आणि सायली त्या गुंडांची नजर चुकवत कविताच्या खोलीमध्ये जाते. तेव्हा कविता तिला विचारू लागते, काय झालं सायली वहिनी, काय प्रॉब्लेम आहे का, असं कविता विचारत असते. तेव्हा सायली म्हणते की काही नाही गं, मला तुझ्याशी बोलायचं आहे, माझं थोडंसं काम आहे तुझ्याकडे. ती म्हणते, अर्जुन दादांना लव्ह लेटर वगैरे लिहून द्यायचं आहे का, मी करू का मदत, असं बोलणं चालू असतं. तेव्हा सायली म्हणते की नाही गं, साधंसंच काम आहे, ते करायचं आहे फक्त. तेव्हा कविता म्हणते, काय करायचं आहे. मग सायली तिला पुढचा सगळा प्लॅन सांगते आणि म्हणते की मी या दरवाजाच्या मागच्या खिडकीतून रूमच्या निघून जाते, तू घरी जा आणि तिथे थांब. एवढं सायलीनं तिला सांगितलेलं असतं. आणि त्याचबरोबर सायली खिडकीतून उडी मारते आणि रस्त्याच्या कडेला निघून जाते. ते गुंड आतल्या साईडला असतात आणि इकडे सायली आता रस्त्यावरती पोचलेली असते. ते गुंड असतात ते त्यांचं काम करत असतात, त्यांना त्यांच्या कामाचे पैसे मिळत असतात. त्यांना फक्त एकच काम असतं की त्या सायलीला घराच्या बाहेर, चाळीच्या बाहेर जाऊ द्यायचं नाही. तेवढ्यातच त्या गुंडाला साक्षीचा फोन येतो आणि तो विचारू लागतो की काही प्रॉब्लेम नाही आहे ना.
सगळं व्यवस्थित आहे ना, हे सगळं बोलणं सुरू असतं. तेव्हा तो सांगतो की हो हो मॅडम, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आणि तेव्हा साक्षीने हे सांगितलेलं असतं. सायली ते गुंड आता खोलीकडे निघालेले असतात, कारण तिथे रूममध्ये सायली आहे का नाही हे बघण्यासाठी ते निघालेले असतात. आणि त्याचवेळी सायलीने हे काम केलेलं असतं. सायली निघून गेलेली असते आणि ते गुंड मात्र रूमकडे गेलेले असतात. खिडकीतून वाकून पाहतात तर त्यांना घोंगडं पांघरून बसलेली, तिथं झोपलेली सायली दिसते. खरं तर ती सायली नसते तर कविता असते. कविताला सायलीने पाठवलेलं असतं आणि कुसुमताईच्या खोलीत जाऊन झोपायला सांगितलेलं असतं. आणि सायली आणि कुसुमताई रिक्षा शोधत असतात. रिक्षा शोधत शोधत त्या निघालेल्या असतात. आणि तेवढ्यातच त्या गुंडांनी आता या दोघांनाही पाहिलेलं असतं. आणि ते गुंड म्हणतात, अरे अरे ती पळाली, चल 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 लवकर, प्रॉब्लेम येईल. हे सगळं चाललेलं असतं. आणि तेव्हा ते दोघंही तिथे येतात आणि म्हणू लागतात की काय झालं आहे नक्की, ही अशी कशी पळाली आपल्याला सोडून. आणि ते पळत सुटलेले असतात. ते बाईक काढतात आणि बाईकवरती आता निघालेले असतात. आणि मग रिक्षा थांबून सायलीला खेचत बाहेर काढतात. म्हणजे एखाद्या महिलेशी कसं वर्तन केलं पाहिजे, तो रिक्षा ड्रायव्हरही असं कसं मूर्ख दाखवलं आहे, तोही बघत राहतोय. आणि मग सायली कुसुमताई दोघांनी त्या गुंडांना मारायला सुरुवात केलेली असते. सायलीनं तर दांडकं घेतलेलं असतं आणि धू धुलाय त्या गुंडाची अशी करत असते. पण तो गुंड तोच असतो ज्याने गणपतीच्या वेळेस गणपतीच्या मिरवणुकीमध्ये सायलीवरती त्याने हल्ला केलेला असतो. तोच गुंड असतो तो. आणि त्यावेळेस मात्र सायलीने आता त्याची धुलाई करायला सुरुवात केलेली असते. सायलीला कळतच नसतं आणि सायलीला फक्त एकच माहिती असतं की ह्या माणसाला बडवायचं आहे. आणि सायलीने फक्त त्याला आता बडवायला सुरुवात केलेली असते. आणि कुसुमताईला बोलवून इकडे म्हणत असते की चल लवकर रिक्षात बस. आणि इकडे त्या गुंडाचा मोबाईलवरती साक्षीचा फोन आलेला असतो. आणि त्याचबरोबर साक्षी इकडे फोनवर फोन करत असते. पण त्या गुंडाची धुलाई अशी झालेली असते की त्याला कळायचंच बंद झालेलं असतं. आणि सायली आणि कुसुमताई रिक्षातून निघालेल्या असतात. तर आपल्याला उद्याच्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे की संगीत सोहळा असतो, म्हणजे लग्नानंतर होईलची टीम आणि त्याचबरोबर ठरलं तर मगची टीम एकत्र आलेल्या आहेत आणि एकत्र संगीत सोहळ्याचा कार्यक्रम होत आहे. आणि त्याचवेळी अश्विन त्याचबरोबर आरुषी सगळेजण आहेत. आणि आता इथे एक जबरदस्त एंट्री झालेली आहे. इतके दिवस आपल्याला कळत नव्हतं की काय होणार आहे. आणि इकडे आता पार्थ आणि त्याचबरोबर पार्थ आणि नंदिनी दोघंही आहेत. पार्थ नंदिनीला तयार व्हायला मदत करत आहे. आणि सायली आणि कुसुमताई दोघीही नाशिकला पोचलेले असतात. आणि त्यांच्या दोघींचीही छान अशी तयारी झालेली असते. आणि सायली आणि कुसुमताई त्या कार्यालयात पोचतात. इकडे रम्या आणि प्रिया बोलत असतात. रम्याला प्रिया म्हणत असते, तू असंच बघत राहणार आहे का त्या दोघांना एकत्र येताना, तू त्यांचं लग्न मोडण्यासाठी काही करणार नाहीस, हे त्यांचं बोलणं चालू असतं. तेव्हा मात्र इकडे आता रम्याने ठरवलेलं असतं. आणि नेमकं जेव्हा इकडे काव्या औक्षण करत असते आणि त्याच वेळी रम्या मात्र एक काम करते, ते म्हणजे तिथे फुंकर मारते आणि दिवा विझतो. त्यावेळेस मात्र इकडे पाहायला मिळतं की लगेचच सगळेजण म्हणतात की अपशकुन झाला. तर लगेचच तिथे सांगितलं जातं की नाही, अपशकुन वगैरे काही नाही आहे. हे बोलणं सुरू झालेलं असतं. आता स्टेजवरती डान्स असतो. इकडे रम्याने जाऊन नंदिनीचा ड्रेस आहे त्याची शिलाई उसवलेली असते. आणि ती शिलाई उसवल्यामुळं खूप मोठा गोंधळ झालेला असतो. आणि त्याचवेळी पाहायला मिळतं की इथे नंदिनीचा जो ड्रेस आहे तो फाटलेला असतो. आणि नंदिनीचा ड्रेस फाटलेला असतो. आणि नंदिनीचा ड्रेस फाडण्यासाठी हे सगळं कारस्थान केलेलं असतं ते रम्याने केलेलं असतं. पण स्टेजवर डान्स करताना म्हणजे रम्याला प्रियाने सांगितलेलं असतं की 4 माणसात तोंड दाखवायची ही तिची लायकी राहिली नाही पाहिजे, असं काहीतरी कर. म्हणून तिने तो ड्रेस फाडलेला असतो. आणि त्यावेळेस लगेचच पार्थने आपल्या नंदिनीला, आपल्या बायकोला त्याने सगळ्यांपासून तिचं रक्षण केलेलं असतं, तिची इज्जत वाचवलेली असते. इकडे अर्जुन त्याच्या रूममध्ये तयार होत असतो. आणि वेटरचा ड्रेस घालून सायली तिथं आलेली असते. आणि सायली जेव्हा रूममध्ये येते हे लक्षात आलेलं असतं. तेव्हा अर्जुनला सायली येते ही गोष्ट जाणवत असते. आणि अर्जुन धावतच दरवाजा उघडायला जातो. त्यानंतर स्टेजवरती अर्जुनसोबत सायली डान्स करत असते. खूप सुंदर अशी सायली तयार झालेली असते. आणि मग सायलीने तोंडावरती जो बुरखा घेतलेला असतो तो बुरखा अर्जुनने काढलेला असतो आणि सगळ्यांना कळलेलं असतं. आणि त्याचबरोबर प्रिया येताना दिसते. तेव्हा सगळेजण म्हणतात की तन्वी तर इथं आहे, मग इथं डान्स कोण करत आहे. तेव्हा प्रियाला राग येतो आणि प्रिया सायलीवरती हात उघडते. मग तिथे नंदिनी येते आणि म्हणते, बास, माझ्या मैत्रिणीवरती हात उचलायचा नाही, एवढं लक्षात ठेवायचं आहे. आणि हे सगळं ती स्पष्टपणे बोलते. आणि तिथेच प्रियाचा
माज उतरवते आणि प्रियाला म्हणते की बाजूला व्हायचं. प्रिया सगळ्यांच्या समोर सायलीच्या तोंडावरची ओढणी काढते आणि म्हणते, बघा हिचं काय चाललंय, ही कोण आहे. म्हणजे नाशिकला लग्न करायचा आपण विचार केला तर तिथंही ती पोचलेली आहे. इकडे सायली आणि अर्जुनने मस्त रोमॅन्टिक होत सुंदर असा डान्स केलेला असतो आणि त्याचवेळी जीवा तिथं म्हणालेला असतो, मग ही स्टेजवर कोण डान्स करते ते. तन्वी जर इथं असेल, हिचं लग्न आहे, ही जर इथं असेल तर स्टेजवरची कोण आहे. एकदा आणि मी काय सगळ्यांना म्हणते ते जाता ऐकून सायली तरी घ्या ना. कारण जेव्हा माझं आणि अर्जुन सरांचं लग्न झालं होतं त्यावेळेच्या गोष्टी वेगळ्या होत्या आणि आत्ता आमच्या दोघांचं एकमेकांवरती खूप प्रेम आहे. आणि प्रियाचं कारस्थान तिने सांगायला सुरुवात केलेली असते आणि तेव्हा सगळेजण पाहतच राहतात. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.